तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिंदे साहेबांच्या सगळ्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे मदत केली, परंतु तरी सुद्धा तटकरे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध विधानसभेला जे काही त्यांच्या पाठीत प्रत्येकाच्या खंजीर खुपसण्याचं काम केलं, खरं तर राजीनामा आम्ही नाही तुमच्या नेत्यांनी द्यायला पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे। आणि तुमच्या नेत्यांनी राजीनामा दिला तर मी नक्कीच देईन, माझी द्यायची तयारी आहे, पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या। तुम्हाला एवढीच खुमखुमी आहे राजीनामा घ्यायची तर तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्या, त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाईल। आहे तयारी का जाऊन विचारा। पत्रकार परिषद घेत आहे, कोल्या कुत्र्यांची पत्रकार परिषद। आम्ही खूप काय शांत पद्धतीने मी सगळं सहन करत आलेलं आहे। बदनामी किती बदनामीला सामोरं जाणार, तोंडात येईल ते बोलत आहेत, मनाला वाटेल ते जाऊन त्या पत्रकार परिषदेत बोलत असतात। आता पत्रकारांना पण कळून चुकलंय, याच्या पलीकडे काहीच मसाला शिल्लक राहिलेला नाहीये। त्यामुळे बाबांनो, पराभव हा पराभव असतो, तो शांतपणे तुम्ही स्वीकारा आणि तुमचं ज्या ज्या ठिकाणी तुमच्या चुका झाल्या त्याचं आत्मचिंतन करा। मी सुद्धा पराभवाला सामोरं गेलो होतो, पण सुरेश लाडांवर नंतर मी कधी बोललो नाही। आणि सुरेश लाड ज्या ज्या ठिकाणी भेटत होते त्या त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांचा सन्मानच आम्ही त्या ठिकाणी करत होतो। राजकीय मतभेद असतील होत होते, राजकीय मतभेद सामोरं जात होतो, परंतु सुरेश लाड सुद्धा अशा पद्धतीने कधी बोललेले नाही। परंतु ज्या पद्धतीने सुधा घारे आता ज्या पद्धतीने गरल ओकत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। पराभव झाला तर पराभव स्वीकारा। 3000 झाला का 5000 झाला का 5700 मतांनी झाला, अरे पराभव पराभव आहे ना। मी 5 मतांनी निवडून नाही आलो, 5700 मतांनी निवडून आलेलो आहे आणि कर्जतच्या जनतेने मला तो कौल दिलेला आहे। त्यामुळे आपण आपल्या झालेल्या चुका ज्या आहेत त्यात बदल त्या ठिकाणी करा। आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, सुधाकर घारे हा त्यावेळेस एकेकाली माझा मित्र होता, त्याला मी जेवढी मदत त्या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर ती कोणी आतापर्यंत केली नसेल। ज्या ज्या वेळेस याच्यावर संकट आली त्या त्यावेळेस महेंद्र चोरे उभा राहिलेला। मग तो कोर्टाचा विषय असेल, दिवाळी सुरू होती, मी कोर्टात हजर होतो, हा बाहेर पळून गेला होता आणि मी याला कोर्टातला बेल करून आम्ही संतोष शेठ याचे वडील साक्षीदार आहेत, विश्वनाथ घारे साक्षीदार आहेत, मी अशा पद्धतीची मदत त्याला त्यावेळी सुद्धा केली। त्याला हॉस्पिटलला नेला होता, त्याला पण इथे वाशीला, मी हॉस्पिटलला स्ट्रेचरवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतो बाबा। पण मी अशा पद्धतीची मदत त्यावेळेस केलेली आहे। राजकीय मतभेद असू शकतात, परंतु अशा खालच्या पातळीला जाऊन मी कधी सुधाकर घारेवर गरज ओकले नाही। तुम्ही जाहीरपणे सांगावं, कुठलंही माझं भाषण बघावं, कधीच त्याच्यावर मी त्या बाबतीत बोललेलो नाही आप्पा। परंतु ज्या पद्धतीने आज तो बोलत आहे, तो भरत तर काय बाबा, तो महान आत्मा आहे, तो काय बोलतो त्याला समजत नाही। माझ्या मते देशाला स्वातंत्र्य भरत भगतनेच मिळवून दिलं असं त्याला समजतं। तो असा माझ्यावर बोलतो, बोल बाबा तुला काय बोलायचं आहे। अरे काय तुझी पात्रता ती तर बघ, तू कोणावर बोलतोयस ते। साला घेतलेले पैसे अजून दिले नाहीत आणून, एवढंच राजकारणाची कुमकुमी आहे तर ते येऊन समोर कर। पण अशा पद्धतीने राजकारण आमच्याशी करणार असाल तर ते खपून घेतलं जाणार नाही, हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतोय। मी सुद्धा या मतदारसंघाचा आमदार आहे, 5 वर्ष या मतदारसंघाचा विकास केलेला आहे, रात्रीचा दिवस या मतदारसंघासाठी झटलेला आहे, झिजलेला आहे। 18 तास या मतदारसंघाच्या जनतेसाठी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाच्या जनतेने पुन्हा एकदा मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेला आहे। तुम्ही लढलात, तुमचं जेवढं होतं डबकं तेवढंच भरलं। आमची उलटी वातावरण झाली होती तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होती आणि ज्या ज्या वेळेस शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली या मतदारसंघामध्ये शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। परंतु या निवडणुकीमध्ये मात्र आप्पा करिश्मा झाला का शिवसेना विरुद्ध शिवसेना लढली आणि शिवसेनेचा इतिहास शिवसेना जिंकली, या मतदारसंघाचा तो इतिहास झालेला आहे। तुम्ही काय सांगताय आम्हाला का थोड्याफार मतांनी जिंकून आलेत? जर शिवसेना एक संघ उभी असती तर तुम्हाला 50,000 मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं असतं।
हे मात्र या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय। आणि पुढील काळामध्ये शिवसेना या मतदारसंघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही। जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरेला डोकं ठेवायला लागत तरी चालेल, पण माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल, पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही, त्यांच्या समोर कधीच चुकणार नाही। हा शिवसेनेचा शिवसैनिक आहे। मी शिवसेनेसाठी संघर्ष आतापर्यंत केलेला आहे। आतापर्यंत केलेला संघर्ष आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे। मी कधीही राष्ट्रवादी समोर झुकलेला नाही। 15 वर्ष 20 वर्ष सातत्याने यांच्याशी संघर्ष करत आलेला आहे। त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रवादीशी लढायचं आहे, तुम्ही सज्ज आहात की नाही? मग काळजी करू नका। प्रत्येक मतदारसंघावर प्रत्येक जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचाच भगवा फडके होईल, हा तुम्हाला शब्द या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे म्हणून या ठिकाणी देतो। खासदार साहेब माझ्या बरोबर ठामपणे उभे आहेत। आम्ही शिवसेनेचा संघर्ष दोघांनी पाहिलेला आहे आणि ज्या पद्धतीचा निर्णय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन्ही नेत्यांनी खासदारांनी आमदारांनी या ठिकाणी घेतला, तो ऐतिहासिक निर्णय होता। शिवसेनेला उभारी देण्याचा निर्णय होता। शिवसेना रसातळाला चाललेली होती, चुकीचे निर्णय त्या ठिकाणी होत होते आणि म्हणून तो घेतलेला निर्णय त्या ठिकाणी होता। परंतु आज ज्या पद्धतीचं बोलणं आमच्यावर सुरू केलेलं आहे, तटकरे साहेबांवर बोललो का लगेच गरल ओकायला सुरुवात करतात कर्जतचे नेते। अरे बाबा, तटकरे साहेबांना सांगा ना की कशासाठी अट्टहास करताय? सरकार तर आम्ही आणलं, जो इतिहास घडवला तो शिवसेनेने घडवला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयचं सरकार राज्यामध्ये आलं। ते आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टीने। आमची काय त्या गोष्टीला मान्यता नव्हती आणि कधी नसणार पण आहे, तर आम्हाला माहिती आहे की ते नेतृत्व कशा पद्धतीचं आहे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।